आजचा जो महत्त्वाचा पार्ट आहे म्हणजे युनिट नंबर 5ला आपण आज सुरुवात करत आहे. आणि पहिला आहे कस्टमर सिलेक्शन, ग्राहकांची निवड. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटच्या माध्यमातून ग्राहक संबंध व्यवस्थापनाच्या माध्यमातून प्रामुख्याने आपण उद्योग व्यवसायांमध्ये ग्राहक नफा जो आहे तो कमावण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे पहिली गोष्ट आपण स्पष्टपणे म्हटलं की नफा कमावणे हा प्रामुख्याने कशावर अवलंबून आहे. नफा हा प्रामुख्याने तुम्ही किती विक्री करता आणि किती ग्राहक तुमच्यापर्यंत तुम्हाला अप्रोच झालेले आहेत, तुमच्यापर्यंत आलेले आहेत आणि ग्राहक एकदा आल्यानंतर तो टिकून ठेवणे हा दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे. म्हणजे प्रामुख्याने सर्वात महत्त्वाचं जर कोणता मार्केटिंगमधला विपणनामधला सर्वात महत्त्वाचा जर घटक असेल तर तो ग्राहक आहे. सर्व्हिस मार्केटिंग असो की तुमच्या उत्पादनाची मार्केटिंग असो, विपणन असो, यामध्ये प्रामुख्याने ग्राहकच महत्त्वाचा आहे. जेवढा वेळ ग्राहक तुमच्यासोबत व्यवहार करेल तेवढ्या प्रमाणात तुमचा नफा जो आहे तो वाढत जातो. मग इथं प्रामुख्याने जेव्हा आपण कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट विचारात घेतो, CRM ग्राहक संबंध व्यवस्थापन जेव्हा विचारात घेतो, म्हणजे आपण पाहिलेलं की संबंधात्मक विपणनामध्ये रिलेशनशिप मार्केटिंगमधला एक पार्ट आहे ग्राहक संबंध व्यवस्थापन आणि तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मग ग्राहक संबंध व्यवस्थापनामध्ये काय राहतं की ग्राहकांना टिकून ठेवण्यासाठी जी काही करता येत असेल, ज्या काही बाबी करता येत असतील त्या संपूर्णचा समावेश प्रामुख्याने यामध्ये राहतो. म्हणजे आता ग्राहक टिकून ठेवणे म्हणजे एकदा तुमच्यासोबत त्या ग्राहकांचे व्यवहार झाला की तो भविष्यात तुमच्याकडे राहणं अत्यंत आवश्यक आहे. आणि तो जर राहत असेल, जेवढे ग्राहक म्हणजे एखादा नवीन ग्राहक तयार करण्यासाठी आपल्याला जो खर्च येतो त्याचा जर विचार केला आपण तर आपल्याकडे आहे तो ग्राहक टिकून ठेवणे ही कोणत्याही उद्योग व्यवसायाला सोयीचं असतं. जेव्हा ग्राहक टिकून ठेवण्याचा प्रयत्न येतो तर तिथं येतं संबंधात्मक विपणन. तुमचे आणि त्यांचे संबंध कसे आहेत, ग्राहक आणि विक्रेता, ग्राहक आणि उत्पादक यांचे संबंध कसे आहेत आणि ते टिकून ठेवण्यासाठी काय काय केलं जातं. ज्या ज्या गोष्टींचा आपण विचार करतो की आपण म्हटलेलं आहे की कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटमध्ये संबंधात्मक विपणनामध्ये प्रामुख्याने ग्राहकाला काय पाहिजे. म्हणजे जेव्हा संबंधात्मक विपणनामधील एक भाग आपण CRMला म्हणतो, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंटला म्हणतो, तर इथं जो ग्राहक आहे हा राजा आहे. म्हणजे व्यवसायामध्ये उद्योग व्यवसायांमध्ये जेव्हा आपण विचार करतो तर ग्राहकच राजा आहे, ग्राहकच सार्वभौम आहे. म्हणजे ग्राहक केंद्रस्थानी ठेवून जेव्हा आपण व्यवहार करतो त्यावेळेस आपल्याला अधिक संबंध प्रस्थापित करता येतात, चांगल्या पद्धतीने त्याच्यासोबत संबंध ठेवता येतात. त्याच्या अडीअडचणी संबंध कशावर अवलंबून असतात की त्यांना काय अपेक्षा आहेत, ग्राहकांच्या काय गरजा आहेत, त्यांच्या अपेक्षा आणि गरजाची पूर्तता करणं हे प्रामुख्याने विक्रेत्याचं काम असतं. आणि त्यांच्या गरजा आणि अपेक्षा जर आपण पूर्तता करू शकलो तर आपल्याला तो ग्राहक टिकून ठेवता येतो. आणि ग्राहक जर टिकून ठेवता आला तर आपल्याला नफ्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे उद्योग व्यवसायाची भरभराट जी आहे ती ग्राहक पहिल्यांदा आपल्याला भेटणं, त्याच्यासोबत संबंध प्रस्थापित करणं आणि त्यानंतर प्रामुख्याने त्याला टिकून ठेवणं. आता इथं जेव्हा आपण कस्टमर सिलेक्शनचा विचार करतो, ग्राहकांचा निवडीचा जेव्हा विचार करतो तर कारण आपल्याला कोणासाठी काम करायचं हे ठरवावं. म्हणजे आपण कोणासाठी काम करणार आहे हे जेव्हा ठरवतो त्यावेळेस प्रामुख्याने हा प्रश्न येतो की ग्राहक निवडा. आणि ही ग्राहक निवड कशा पद्धतीने करायची हे प्रामुख्याने आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर ज्या बाबी प्रामुख्याने आपल्याला विचारात घ्यायच्या आहेत, म्हणजे जेव्हा आपण म्हणतो की ग्राहक निवड काय आहे की विपणनाच्या कार्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ग्राहक होय. ग्राहकाशिवाय विपणनाचे कार्य पूर्णत्वास जात नाही. विपणनाच्या कार्यात सातत्य राहावे म्हणून ग्राहक निवडीवर भर द्यावा लागतो. ग्राहक निवडीमध्ये ग्राहकांचे मानसशास्त्र महत्त्वाचे आहे. ग्राहकांच्या सवयी, आवडीनिवडी, स्वभाव, आर्थिक स्थिती, क्रयशक्ती इत्यादी बाबीचा विचार करून ग्राहक निवड करावी लागते. ग्राहकांची निवड करताना ग्राहकांना महत्तम समाधान देणे हे महत्त्वाचे कार्य विक्रेत्यास करावं लागतं. ग्राहकांच्या अंतर्गत मनोव्यापार कसे चालतात, त्याच्या मनात कोणकोणत्या वेळी कशा प्रकारच्या इच्छा उत्कटतेने उपस्थित झालेल्या असतात, तसेच त्यांच्या मनातील इच्छांना कसे आव्हान द्यायचे याचे सूक्ष्म निरीक्षण विपणनकर्त्याला करणे आवश्यक असतं.
म्हणजे इथं लक्षात घ्या की ग्राहक निवड जेव्हा आपण म्हणतो, जेव्हा आपण त्याचा विचार करतो की मला कोणासाठी काम करायचं, म्हणजे मार्केटिंग पॉईंट ऑफ व्ह्यू जेव्हा आपण विचार करतो की मला विपणन करायचं आहे आणि विपणनातील प्रमुख घटक कोण आहे, तर ग्राहक आहे. म्हणजे मार्केटिंगमधली संबंधात्मक विपणनाचा जेव्हा आपण विचार करतो तर ग्राहक हा महत्त्वाचा आहे. मग ग्राहकाचं महत्त्व असेल म्हणजे कोणत्याही विपणनाच्या कार्यात सातत्य जर ठेवायचं असेल, विपणनामध्ये प्रामुख्याने ग्राहकाचा विचार करावा लागेल. आणि ग्राहकाचा विचार करत असताना ग्राहकांचे मानसशास्त्र हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे की ग्राहकांचे मानसशास्त्र अभ्यासून काय करायचं आणि काय नाही करायचं हे प्रामुख्याने विक्रेत्याला ठरवावं लागतं. मार्केटिंग करत असताना ही बाब प्रामुख्याने विचारात घ्यावं लागेल की मला जर ग्राहकाशी संबंध प्रस्थापित करायचे असतील, मला जर ग्राहकाला टिकून ठेवायचं असेल, तर प्रामुख्याने मला ग्राहकांच्या सवयी काय, त्याच्या आवडीनिवडी काय, त्याचा स्वभाव काय, त्याची आर्थिक स्थिती काय, म्हणजे ह्या प्रत्येक बाबीचा, क्रयशक्ती इत्यादी प्रत्येक बाबीचा विचार करावा. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जेव्हा आपण म्हणतो की त्याला काय वाटतं, म्हणजे तुम्ही जेव्हा संबंधात्मक विपणनामध्ये आपण हे पाहिलेले आहे की मनुष्य व्यक्तिपरत्वे बदलत असतो. प्रत्येक व्यक्ती ही त्याच स्वभावाची असेल असं नाही आहे. मग आपल्याला ज्या लोकांसाठी काम करायचं आहे, ग्राहक जेव्हा आपण मार्केट सेगमेंटेशन करतो, म्हणजे आपण जेव्हा विभागीकरण करतो, आपल्या मार्केटचं विभागीकरण करतो, तर लोकसंख्याशास्त्राचा आधार आपण घेत असतो. तसंच मानसशास्त्रीय दृष्टिकोनाचा सुद्धा आपण विचार करतो. म्हणजे लोकसंख्याशास्त्रानुसार आपण ठरवतो की कोणा ग्राहकाशी आपल्याला व्यवहार करायचे आहे. म्हणजे जर आपण विशिष्ट वयाचा विचार केला किंवा विशिष्ट लिंग म्हणजे स्त्री की पुरुष, तरुण की मध्यम वर्ग की म्हातारे, म्हणजे या प्रत्येक बाबीचं आपण विभाजन करून आपला ग्राहक ठरवत असतो. त्याच पद्धतीनं आपल्याला त्याचा मानसशास्त्रीय सुद्धा विचार करावा लागतो. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तर तिथं येतात ग्राहकांच्या सवयी काय, त्याला काय आवडतं, त्याचा स्वभाव कसा आहे, त्याची आर्थिक स्थिती कशी आहे आणि त्याची क्रयशक्ती काय. म्हणजे आता ह्या सर्व बाबी क्लिष्ट आहेत, निश्चितच क्लिष्ट आहेत की इतकं सोपं नाही आहे की प्रत्येकाच्या त्याला सवयीप्रमाणे काम करणं. म्हणजे एखाद्या ग्राहकाची सवय काय असेल त्या पद्धतीनं आपण त्याच्याशी व्यवहार ठेवणं हे होईलच असं नाही आहे. पण प्रामुख्याने या परिस्थितीचा आपल्याला विचार करावाच लागतो. म्हणजे ग्राहकांची निवड करताना प्रामुख्याने ग्राहकांना महत्तम समाधान देणं गरजेचं असतं, ज्याला आपण सरप्लस म्हणतो, म्हणजे संतोषाधिक्य ज्याला म्हटलं जातं. म्हणजे ग्राहक अधिकाधिक समाधानी ठेवणं हे कोणत्याही विपणनामधील ग्राहक टिकून ठेवण्याचं एक मूल्य आहे. म्हणजे तुम्हाला जर ग्राहक टिकून ठेवण्याचा असेल तर तो महत्तम समाधानीच राहिला पाहिजे आणि हे करायचं असेल तर तुम्हाला त्या प्रत्येक बारीक बाबींचं म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातूनच त्याचा विचार करावा लागेल. मग ग्राहकांच्या सवयी काय, जसं आता सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काय असतं की तुमचा आणि त्याचा संबंध पहिल्या व्यवहारामध्ये तुम्हाला त्याची गरज भासणार नाही. तो पहिल्यांदा तुम्हाला जेव्हा जोडतो त्यावेळेस आपण फारसा त्याचा अभ्यास केलेला नसतो. पण जेव्हा आपण त्याचा अभ्यास करायला सुरुवात करतो की माझ्याकडे जे ग्राहक आहेत त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत, त्यांच्या सवयी काय आहेत, त्यांचे स्वभाव कोण्या पद्धतीचे आहेत, त्यांची आर्थिक स्थिती कशी आहे, ह्या सर्व गोष्टीचा प्रभाव प्रामुख्याने तुमच्या व्यवहारावर होतो. म्हणजे संबंध कसे प्रस्थापित केले जातात. तुम्ही दैनंदिन बाबीचा जर विचार केला, म्हणजे आपण आपल्या बाबीचा जर विचार केला की ठीक आहे आपण विचार करू की कशा पद्धतीनं लोक काम करतात. म्हणजे आता लक्षात घ्या की जेव्हा वैयक्तिक जीवनामध्ये आपण एकमेकांसोबत जे संबंध असतात, तुमचे मित्र असतील, तुमचे आईवडील असतील, तुमचे भाऊ बहीण असेल, म्हणजे आपले जे काही संबंध असतात हे सुद्धा कशावर आपण टिकून ठेवतो की आपल्याला त्याचा स्वभाव माहीत असतं, आपल्याला त्याची सवय माहीत असतं, आपल्याला त्याच्या आवडीनिवडी माहीत असतं. मग एकमेकांशी असणारी ही जी माहिती आहे ती प्रामुख्याने आपण संबंध मेंटेन करताना, संबंध टिकून ठेवताना विचारात घेतो. एखादा रागीटच असतो तर आपण म्हणतो ठीक आहे सोडा, तेवढा रागीट आहे पण बाकी गोष्टी चांगल्या आहेत. म्हणजे आपल्याला अशा दृष्टिकोनावर आपण दैनंदिन संबंध जपत असतो.
उद्योग व्यवसायामध्ये सुद्धा आपल्याला हीच बाब करावं लागेल. एखादा ग्राहक तुमच्याकडे जर सेवा घेण्यासाठी येत असेल आणि त्याच्यात जर सातत्य असेल, पण त्याचा स्वभाव थोडासा टिपिकल असेल, म्हणजे एखाद्या गोष्टीला त्याचा पटकन राग येणं, एखाद्या गोष्टीवर पटकन रिॲक्ट होणं, अशा स्वरूपाचा स्वभाव जरी असला तरी आपल्याला त्याच्या स्वभावानुसार बदलावं लागतं. 2 मिनिटी एक विदिन अ सेकंद आपण बदलू शकतो. म्हणजे मी जे म्हटलं की मी पहिला अनुभव जो तुम्हाला सांगितला कोविड सेंटरचा, की यंग टीम होती. म्हणजे तीनही लोक यंग होते, तुमच्या वयाचे असतील, कदाचित जस्ट ग्रॅज्युएशनला असतील आणि ते त्या फ्लोमध्ये काम करत होते. म्हणजे जो प्रत्यक्ष लोकांचं आयडेंटिफिकेशन करत होता, त्याला प्रत्येकजण येऊन भेटत होता, तो एवढा कूल होता, एवढा शांत होता की टिपिकल स्वरूपाचा आलेला माणूस धाडकन आला, एखाद्याचा फोन घेऊन आला, मोबाईल घेऊन आला की हे बोला यांच्यासोबत. जेव्हा आपण आपल्या अधिकारांचा वापर करतो की आपले संबंध असतात, एखाद्या लीडरचा फोन, हे घ्या अग्रवालजी आपल्यासोबत बोलत आहेत, अशा स्वरूपाचं संभाषण त्याच्याकडे आल्यानंतर सुद्धा तो इतक्या शांत पद्धतीनं त्याला हँडल करताना मला आढळून आला की त्यानं तो फोन घेतला, त्यांच्यासोबत बोलल्या आणि स्पष्ट परिस्थिती जी आहे, म्हणजे सेंटरला असणारी स्पष्ट परिस्थिती त्यांना त्या घातली की सर एवढं रजिस्ट्रेशन झालेलं आहे ऑनलाईन आणि त्यांना पहिल्यांदा मला डोस द्यावा लागतील आणि जर कोणी राहिलं तर आम्ही यांचा विचार करू. म्हणजे या ठिकाणी समोरची व्यक्ती एवढ्या आवेशात आलेली असतं की कोणातरी मोठ्या माणसाचा फोन आपण केलेला आहे आणि या व्यक्तीनं काम करावं. त्यांनी म्हटलं असतं की फेक तिकडे, तर वादाला सुरुवात झाली असती. पण त्यांनी तसं नाही केलं. ते पूर्ण ऐकून घेतलं, त्याचा फोन रिसीव्ह केला, परिस्थिती जी आहे ती त्याला समजावून सांगितली, त्यांना संबंधितांना. आता जी परिस्थिती आहे ती समजावून सांगितल्यानंतर समोरची व्यक्ती काही नाही बोलणार, शक्यच नाही ना. जेव्हा तुम्हाला ते टार्गेट दिलेलं असेल की एवढ्याच बॉटल्स आहेत, तेवढ्याच ओपन झाल्या पाहिजे आणि तेवढे जे काही लसीकरणाचे व्यक्ती असतील त्या पूर्ण व्हायला पाहिजेत. जर शिल्लक राहिलं तर, आता शिल्लक राहण्यामध्ये सुद्धा नंबर्स होते. म्हणजे त्यांनी केलं का ते काम नाही, पण त्या व्यक्तीला शांत केलं. म्हणजे एखादे या पद्धतीचे सुद्धा असतात. समजा उद्या एखादा तुमचं हॉटेल इंडस्ट्री चालवत असाल आणि एखादा पटकन आला की नाही बिलकुल होणंच असंच पाहिजे, तर विदिन अ सेकंड त्याला त्या पद्धतीनं शांत करणं गरजेचं असतं. आणि मग त्याला त्याचं काय अडचण आहेत, आपल्या ज्या अडचणी असतील ते आपण त्याच्यासमोर मांडायचे असतात, शेअर करायचं असतं, संवाद साधायचा असतो आणि मग त्याच्या लक्षात येईल. जसं मी तुम्हाला एक स्पष्ट उदाहरण देईल. एक विद्यार्थ्याचे पालक माझ्याकडे 2-3 दिवसाच्या आधी आले आणि काय अपेक्षा की एक पत्र आणलं आणि पत्र आणल्यानंतर सर यावर अशा पद्धतीचे मार्क भरून द्या, मी विद्यापीठाकडे सादर करतो आणि माझ्या मुलाचा रिझल्ट लागेल. तो कोविडमुळे अशीशी परिस्थिती आमच्या घरात होती. मी त्यांना ऐकून घेतलं, बसवलं खाली. म्हणजे ज्या आवेशामध्ये ते आलेले होते, एक लक्षात घ्या की तुमच्याकडे येणारी व्यक्ती ज्या आवेशामध्ये येईल, पहिलं काम असतं सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये की त्याला शांत करणं. म्हणजे त्याला जस्ट एखादी चेअर असेल तर बसायला असेल. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष संवाद साधता, पालकांसोबत संवाद साधता, तर पहिलं काम आहे की गिव्ह हिम अ रिस्पेक्ट. म्हणजे मी कोण आहे याच्यापेक्षा माझ्याकडे आलेला हा माझ्या विद्यार्थ्याचा पालक आहे, हा दृष्टिकोन ठेवून जर आपण त्याला बसायला चेअर दिली तर पहिलं जे टेम्परेचर असतं त्याचं ते हळूहळू कमी होतं. नंतर त्यांना विचारलं की प्रॉब्लेम काय आहे तर सांगा. तुम्ही जे म्हणता की असा फॉर्म घ्या, मार्क टाका आणि मला पत्र परत करा. मग त्यांनी सांगितलं की सर असं आहे की यांनी परीक्षा दिलेली नाही, पण हे असं होऊ शकते असं मला समजलं. मग त्याला समजावून सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेलीच नाही त्याचे मार्क्स मी कोण्या आधारावर पाठवू. तुम्ही कितीकही तुम्हाला सांगता येत असेल, तुम्हाला म्हणता येत असेल की हे तुमच्या हाती आहे सर, पण काही नॉर्म्स असतात, काही बाबी असतात, काही अडचणी असतात की जसं आपण कंट्रोल शीट भरल्यानंतर कोणत्याही स्वरूपाचे इंटरनल मार्क्स नाही पाठवू शकत. कारण आपण तो डेटा जो आहे तो विद्यापीठाला पाठवलेला आहे. त्यांना सांगितलं की हा पूर्ण डेटा विद्यापीठाकडे गेलेला आहे, कंट्रोल शीट गेलेला आहे आणि परीक्षा संपलेली आहे 7 ते 12च्या दरम्यान.
आता आपण काहीच करू शकत नाही. आता एकच ऑप्शन आहे की तुम्हाला एक तर परीक्षा फॉर्म भरा किंवा विद्यापीठाने संचालक जे आहेत, परीक्षा नियंत्रक जे आहेत, त्यांनी जे सांगितलं की आपण या अशा विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुन्हा घेऊ, त्यावेळेस तुम्ही अपिअर व्हा. म्हणजे त्या व्यक्तींना याचं भानच नाही, समोरच्या व्यक्तीला याचं भानच नाही की असं होत असते, चालत असते. कोणीतरी काहीतरी सांगतं आणि असं सांगितलं गेलं असेल त्या व्यक्तीपर्यंत की हे तर होतच असते, पाठवतात ते. म्हणजे हा जो दृष्टिकोन आहे, म्हणजे सर्व्हिस देत असताना, एज्युकेशनल सर्व्हिस देत असताना मला त्या व्यक्तीचं समाधान करावं लागलं की नाही, असं नाही, अशा पद्धतीचा आहे. आपण जर विचार केला तर आम्ही तुम्हाला तुमचा रोल नंबर द्या, नेक्स्ट जेव्हा काही परीक्षा असेल तेव्हा तुम्हाला मी त्यांच्यासोबत प्रामुख्याने जोडून घेईन आणि तुम्हाला फोन करून सांगेल की बाबा या तारखेची अशी परीक्षा आहे. म्हणजे ग्राहकांचं समाधान, तुमच्याकडे येणाऱ्या व्यक्तींचं समाधान, त्याचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्याच्या सवयीचा, त्याच्या विचाराचा, त्याच्या मांडणीचा विचार करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्या पद्धतीनं तो आलेला होता, ज्या पद्धतीनं त्यांनी अप्रोच होता, त्या पद्धतीचा ॲप्रोच विदिन 5 मिनिट्स, 5 ते 10 मिनटामध्ये संपूर्ण रेकॉर्ड्स त्याला संपूर्ण दाखवलं की हे अशा पद्धतीनं रेकॉर्ड तयार होतं, हे या विद्यार्थ्यांच्या सह्या आहेत, या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहे आणि हे विद्यार्थी मार्क्स आम्ही पाठवलेले आहे. आता तुमचे मार्क्स आम्ही नाही पाठवू शकत. म्हणजे त्याचं समाधान जेव्हा होईल त्यावेळेस तो तुमच्यासोबत चांगल्या पद्धतीनं वागेल. नाहीतर काय असतं की जे वातावरण असतं, म्हणजे जी परिस्थिती आहे, म्हणजे आता कसं परिस्थिती आहे की सर्वसामान्य माणसाला वाटतं की कोविड आहे मग काहीच केलंच चालतं, जसं तुमचं होतं की काही नाही, असंच असते. असंच असते हे बरोबर आहे, पण त्यालाही सुद्धा काहीतरी मर्यादा असतात. म्हणजे अशा स्वरूपाच्या छोट्या छोट्या बाबी, हे उदाहरणं तुम्हाला याच्यासाठी देत आहे की उद्या तुम्ही एखादी सर्व्हिस इंडस्ट्री जर सुरू करत असाल तर तुम्हाला ते पेशन्स ठेवावं लागतील. विद्यार्थ्यांना आम्ही रागवत नाही, याच्यातला भाग नाही, पण पालक जेव्हा येते तर त्याचं महत्तम समाधान करणं हे गरजेचं असतं. ज्या काही चुका आहेत त्या निदर्शनास आणून देणं आणि आपल्या मर्यादासुद्धा तिथं आहे. म्हणजे एखादा ग्राहक जेव्हा सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आग्रह करतो की मला असं पाहिजेच, पण त्या सर्व्हिस इंडस्ट्रीच्या सुद्धा मर्यादा असतात, त्याच्या मर्यादेच्या बाहेर तो जाऊ शकत नाही. म्हणजे एखादा 3 स्टारचं हॉटेल असेल आणि येणारा ग्राहक हा 5 स्टारच्या सवयीचा असेल तर त्यांनी 3 स्टारमध्ये तशा पद्धतीच्या सोयी मागणं, त्या पद्धतीचा दर्जा मागणं शक्य होणार नाही. कारण त्या 3 स्टार हॉटेल इंडस्ट्रीला त्या पद्धतीच्या सोयी निर्माण करण्यासाठी जो अतिरिक्त खर्च करावा लागतो तो त्यांच्याकडे नसतो किंवा त्या सोयी त्यांच्याकडे नसतात. अशा वेळेस त्याला समजून सांगावं लागेल की काय परिस्थिती आहे, तुम्ही जे रूम घेतलेल्या आहेत त्या 3 स्टार हॉटेलच्या आहेत, त्यात येणाऱ्या ज्या सोयी ज्या आहेत त्या ज्या पुरवल्या जातात त्यांचा दर्जा 3 स्टारच्या मानाने उच्चतमच आहे, पण तो 5 स्टारला नाही मीट करू शकत. म्हणजे उद्या जर तुम्ही म्हणाला की हॉटेल ताजमहाल मुंबई कसं शक्य होईल, त्यांच्या असणाऱ्या सोयी, त्यांच्या असणारे चार्जेस हे जर अकोल्यात अपेक्षित केलं तर शक्य होईल का? अकोल्यातही काही असे चांगले हॉटेल्स आहेत, पण तरीसुद्धा त्यांची व्यवस्था त्या पद्धतीनं होऊ शकत नाही. आणि अशा वेळेस आपल्याला त्यांचं जे आहे, म्हणजे आर्थिक स्थिती खूप मोठी असणाऱ्या लोकांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे की ज्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, एवढा पैसा आहे की आपण विचारही करू शकत नाही, त्या लोकांना प्रत्येक गोष्ट विकत घेण्याची सवय आहे. पण प्रत्येक गोष्ट मिळतं का? प्रत्येक गोष्ट पैशानेच विकत घेता येते का? नाही, ती अवेलेबल असायला पाहिजे, ती त्या ठिकाणी उपलब्ध असायला पाहिजे, तरच ती तुम्हाला माहीत. म्हणजे ही जी मानसिकता आहे, हे जे मानसशास्त्र आहे, हे प्रामुख्याने प्रत्येक विक्रेत्याला अभ्यासता आलं पाहिजे. त्याची आवड काय, त्याला काय लागतं, त्याची निवड काय, म्हणजे ह्या सर्व गोष्टीचा, इव्हन त्याची क्रयशक्तीसुद्धा विचारात घेतली जाते. क्रयशक्ती म्हणजे एखादी सेवा खरेदी करण्याची त्याची असणारी ताकद, सोप्या शब्दात. म्हणजे तो खरेदी करू शकतो किंवा नाही, त्याची जर पात्रता असेल, त्याची खरेदी करण्याची क्षमता असेल तर तो तुमची सेवा खरेदी करेल. पण त्याच्यात थोडंसं जरी मागं पुढे असेल तर नाही होऊ शकत. मग अशा ठिकाणी त्याची क्रयशक्ती विचारात घेऊन त्याला कशा पद्धतीनं आपल्याला सूट देता येईल. म्हणजे जसं मी म्हटलं की पर्यटनाचा व्यवसाय आहे, पर्यटनाच्या व्यवसायामध्ये सर्वसामान्य लोक, जो पीक पिरियड असतो, जो महत्त्वाचा काळ असतो, त्या महत्त्वाच्या किंवा योग्य काळामध्ये, जसं आता की
काश्मीरला जायचं तर याच्यानंतर जेव्हा बर्फ पडायला सुरुवात होते तेव्हा लोक जातात. मग अशाच वेळेस गेलं पाहिजे का? तर काही पर्यटक असतात की नाही दिवाळीच्या सुट्टीतच पर्यटनाला गेलं पाहिजे का? ज्यांची क्रयशक्ती कमी असते याच्यासाठी आपल्याला पॅकेजेस वेगळे करावे लागतात की ऑफ सीझन, तो सीझन सोडून, तो काळ सोडून प्रामुख्याने जो काही ऑफ सीझन असतो त्या ऑफ सीझनमध्ये आपण त्यांना त्या सेवा कमी दराने वितरित करू शकतो. म्हणजे ग्राहकाची निवड करताना ह्या गोष्टी आपल्याला विचार करतात. आणि म्हणून सर्वात महत्त्वाचं आहे की ग्राहकाची निवड करताना त्याचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणे गरजेचं असतं. म्हणजे त्याची सवय काय, त्याच्या आवडीनिवडी काय, त्याची आर्थिक स्थिती कशी आहे, त्याची क्रयशक्ती काय आहे, ह्या प्रत्येक छोट्या छोट्या बाबीचा अभ्यास करून आपण त्या ग्राहकाशी व्यवहार करतो. विक्रेत्यानं त्या ग्राहकाशी त्या पद्धतीनं जर व्यवहार केले तर विक्रेत्याला ग्राहकाला सुद्धा समाधान त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. म्हणजे महत्तम समाधानाची पातळी जी आहे, ज्याला संतोषाधिक्य म्हटलं जातं, महत्तम समाधान ज्याला म्हटलं जातं, सरप्लस ज्याला म्हटलं जातं, ही पातळी गाठणे, त्या ग्राहकांना त्या पातळीपर्यंत नेणं विक्रेत्याला सोयीचं होतं. पण कधी जेव्हा तो ग्राहक आपल्याशी पहिल्यांदा जुळतो किंवा आपल्याला ज्या ग्राहकाची निवड करायची आहे, आपण ह्या सर्व बाबीचा विचार करून जर आपण ग्राहक निवडला तर आपल्याला त्या पद्धतीची कृती योजना, त्या पद्धतीची व्यूहरचना जी आहे ती व्यूहरचना आपण रचू शकतो. त्या पद्धतीचं आपलं प्लॅनिंग, विक्रेत्याचं संस्थेचं असणारं जे काही नियोजन आहे ते त्या पद्धतीनं आपण करू शकतो. आणि हे जे आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. अजून महत्त्वाची एक बाब त्याच्यात आहे की प्रत्येक वेळी वेगवेगळ्या बाबी आपल्या मनामध्ये निर्माण होत असतात. उत्कंठेपोटी म्हणा किंवा समजा माणूस म्हणून जेव्हा आपण विचार करतो की बरेचदा असं वाटतं की नाही हे असं व्हायला पाहिजे. आपल्या इच्छा ज्या आहेत ह्या इच्छा काही वेळेस की असं वाटतं की चला आता फिरूनच यायचं, चला आता असं करायचं. म्हणजे जेव्हा आपण या बाबीचा विचार करून सेवा घेण्यासाठी जातो, जसं आता ही परिस्थिती आता जर निवडली तर लोकांना असं वाटेल की चला बाहेर घराच्या थोडंसं पर्यटन करून या. म्हणजे ह्या ज्या इच्छा आकांक्षा असतात ह्या प्रत्येकाच्या मनात परिस्थितीनुसार बदलत असतात. मग ग्राहकांच्या मनात काय सुरू आहे याचा सुद्धा अभ्यास केला जातो. त्यांच्या इच्छा ज्या आहेत त्या कशा पूर्ण करता येतील, म्हणजे ती एक प्रकारचं आव्हानच आहे की उद्या एखाद्याने म्हटलं की हे असं करा आणि हे आव्हान जर आपल्याला ठरत असेल तर आपल्याला ती पूर्णता करण्यासाठी प्रयत्न केले जातात. वितरक म्हणून, विक्रेता म्हणून तुम्हाला त्या बाबीचा विचार करावा लागतो. आणि ग्राहक निवड करताना ही सुद्धा बाब महत्त्वाची की जे काही निरीक्षण असतील, म्हणजे आपल्याकडे येणारा, म्हणजे आज IT चा यूज, तंत्रज्ञानाचा वापर करून प्रामुख्याने ॲनालिसिस केलं जातं. एवढं सहज नाही राहिलं. आज प्रामुख्याने मार्केट रिसर्च जो केला जातो, बाजारपेठ संशोधन केलं जातं, यामध्ये व्यक्तींचा सुद्धा अभ्यास करण्याची पद्धत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून नवीन कन्सेप्ट जी आता युग आलेली आहे, यामध्ये प्रामुख्याने ह्या सर्व टेक्नॉलॉजीचा यूज करून आपल्याला जे काही पाहिजेच असतं, जे काही रिसर्च करायचं असतं ते केलं. आणि मग असं काय होतं की यामधून आपण जेव्हा याचं वर्गीकरण करू, त्याचा पूर्ण विश्लेषण करू आणि मग ग्राहकांची जेव्हा निवड करू तर तो ग्राहक, निवडलेला ग्राहक प्रामुख्याने काय करतो, उद्योग व्यवसायासाठी अत्यंत उपयुक्त ठरतो. म्हणजे तुमच्या सेवेसाठी निरंतर चालणारा, म्हणजे एक लक्षात घ्या की ग्राहक हा निरंतर सातत्यानं चालणारी जर प्रक्रिया असेल, सातत्यानं तो आपल्याकडून व्यवहार करत असेल तर तुम्हाला त्यापासून प्रत्येक प्रक्रियेतून, प्रत्येक व्यवहारातून नफा तो देत असतो. आणि हा सातत्यानं चालवायचं असेल, दीर्घकाळासाठी जर विचार करायचा असेल तर आपल्याला त्याची निवड अधिक चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं राहतं. आणि म्हणून मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला त्याचा विचार करणं गरजेचं असतं. आता दुसरी बाब जेव्हा आपण विचार करतो की ग्राहकांचे मानसशास्त्र, ही बाब तुम्ही पाहिलेली आहे. म्हणजे ग्राहकांच्या मानसशास्त्रामध्ये ज्या आता आपण स्पष्ट केलेल्या आहेत त्याच बाबी आहेत की काय की विपणन शास्त्राचा अभ्यास करताना नेहमीच ग्राहक हा केंद्रस्थानी मानला आहे. म्हणूनच ग्राहकांचे समाधान हे अग्रक्रमाने विचारात घेतले जाते. याच बाबीवर विक्रेता आपले बाजारपेठेतील स्थैर्य अधिक भक्कम करत असतो. ग्राहक विक्रेता यांच्यातील जिव्हाळा निर्माण करण्याचे मुख्य कारण ग्राहकाचे समाधान हेच आहे. या जिव्हाळ्याचे रूपांतर दीर्घकालीन ग्राहकांमध्ये होतं आणि ग्राहक
टिकून ठेवण्यास मदत होते. या सर्व गोष्टी विक्रेता हा चौकस व कर्तबगार असणं आवश्यक असतं. म्हणजे आता ह्या गोष्टी आपण विचारात घेतो की ग्राहकच प्रमुख आहे, त्याचा अभ्यास करणं. विपणन शास्त्रामध्ये ग्राहकच केंद्रस्थानी मानलेला आहे आणि म्हणून त्याचा अग्रक्रमाने विचार केला जातो, त्याच्या महत्तम समाधानाचा अग्रक्रमाने विचार केला जातो आणि म्हणूनच जिव्हाळ्याचे जे संबंध निर्माण होतात, तुमच्या आणि ग्राहकांमधील असणारा जिव्हाळा जो आहे हा तुम्हाला महत्तम समाधानाकडे नेणारा असतो. आणि दीर्घकालीन ग्राहकामध्ये प्रामुख्याने तुमच्या ग्राहकाचं रूपांतर करणारा जर कोणता घटक असेल तर तो असतं ग्राहकांचं समाधान. महत्तम समाधानाची पातळी जेव्हा ग्राहक गाठतो त्यावेळेस तो तुमच्यापासून दूर होणं शक्य नसतं, तो तुमच्याशी जुळून राहतो. आणि विक्रेता जर चौकस आणि कर्तबगार असेल तर ह्या गोष्टी सहज होतात. म्हणजे तुम्हाला सातत्यानं चौकस राहायला पाहिजे की आला ग्राहक म्हणजे संपलं नाही, त्याची संपूर्णता मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास करून त्याला काय पाहिजे काय नाही, त्याच्या मनामध्ये कोणती स्थित्यंतरे घडत आहेत, त्याला त्याच्या नवीन पद्धतीनं काय हवं, हे सर्व गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. आणि म्हणून प्रामुख्याने असं म्हटलं जातं की अपेक्षा असतील, विचार असेल, वागणूक असेल, व्यक्तिपरत्वे भिन्न असतं. आणि म्हणून मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला त्या प्रत्येक बाबीचा विचार करावा लागतो. आता बाजारपेठेमध्ये उपभोग घेणारी व्यक्ती, खरेदी करणारी व्यक्ती म्हणजे आपण तिला ग्राहक म्हणतो. आणि म्हणूनच हे अत्यंत आवश्यक आहे की तुम्हाला त्या बाबीचा विचार करणं. इथं एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा आपण ह्या बाबींचा विचार करतो की मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा जेव्हा निवड करताना विचार केला जातो आणि ते करणं गरजेचं असतं. नेक्स्ट मुद्दा आहे की ग्राहकाची निवड प्रक्रिया. म्हणजे आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणजे ग्राहकांची निवड प्रक्रिया जेव्हा आपण विचारात घेतो की आज परिस्थिती काय आहे की स्पर्धात्मक परिस्थिती आहे. म्हणजे बाजारपेठ जी आहे ती स्पर्धा आहे, जागतिकीकरण आहे, खाजगीकरण आहे आणि ही परिस्थिती कोणत्याही विक्रेत्यासाठी आव्हानात्मक आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ग्राहकांची निवड ही अत्यंत क्लिष्ट व कठीण बाब ठरते आणि तरीसुद्धा आपल्याला ही निवड प्रक्रिया करावी लागते. मग यासाठी काय करावं लागेल तर यासाठी प्रामुख्याने जे घटक आहेत, निवडीमध्ये जे घटक आपल्याला विचारात घ्यायचे आहेत त्या घटकांचा विचार इथं करणे गरजेचं असतं. म्हणजे आता निवड काय आहे की जेव्हा आपण विचार करतो की ग्राहकांच्या निवडीचे घटक, आता आपल्याला जेव्हा ही प्रक्रिया ग्राहक निवडीची प्रक्रिया जेव्हा आपल्याला सुरुवात करायची आहे तर प्रामुख्याने या बाबींचा आपल्याला विचार करावा लागेल की आपला ग्राहक कोण आहे. म्हणजे आपल्याला त्याचं सेगमेंटेशन करावं लागेल, आपल्याला त्याची विभागणी करावं लागेल, विभाजन करावं लागेल, आपण कोणासाठी काम करणार आहे. दुसरी महत्त्वाची की ग्राहकांच्या आवडीनिवडीचा विचार करावा लागेल. म्हणजे जो ग्राहक ज्याच्यासाठी आपल्याला विचार करायचा आहे, ज्याच्यासाठी आपल्याला काम करायचं आहे, त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, त्याच्या सवयींना अग्रक्रम द्यावा लागेल, गरजा काय आहेत, त्याची आर्थिक स्थिती काय आहे, क्रयशक्ती काय, ग्राहकांची वर्तणूक, यामध्ये जीवनाबद्दलचा दृष्टिकोन, विरंगुळा व सुखाच्या कल्पना. म्हणजे आता ग्राहकांची वर्तणूक जी आहे प्रामुख्याने आता या वरचे पॉईंट्स आपण आधी स्पष्ट करू आणि नंतर याकडे येऊ. नंतर ग्राहकांचे सांस्कृतिक मूल्य काय, ग्राहकांचे आवडते विषय काय, ग्राहकांच्या सभोवतालची परिस्थिती आणि ग्राहकांच्या मानसशास्त्रीय दृष्टिकोन. आता हे सर्वच्या सर्व घटक जेव्हा आपण ग्राहक निवडतो तेव्हा विचारात घेणे लागते. ग्राहक कोण आहे म्हणजे कोणासाठी मला काम करायचं आहे. म्हणजे आपण जेव्हा बाजारपेठेचं विभागीकरण करतो तसंच आपल्याला लोकसंख्याशास्त्राच्या आधारावर ग्राहकांचा सुद्धा विचार करावा लागेल की आपल्याला कोणासाठी काम करायचं आहे. आता आवडीनिवडीचा विचारात घ्यावा लागेल की मी ज्या ग्राहकांसाठी काम करायचं ठरवलं आहे त्याच्या आवडीनिवडी काय आहेत, त्याला कशा पद्धतीची सेवा अपेक्षित आहे, त्याच्या सवयी काय आहेत. ग्राहकांच्या सवयींना सुद्धा अग्रक्रम देणं महत्त्वाचं असतं. म्हणजे जेव्हा आपण विचार करतो की काय सवय आहे, म्हणजे जे तुम्हाला उदाहरण सांगितलं की 3 स्टार आणि 5 स्टार, म्हणजे आता जेव्हा आपण त्याच्या सवयीचा विचार करू की त्या पद्धतीनं त्याला ट्रीट करणं गरजेचं असतं. प्रामुख्याने टुरिझम इंडस्ट्रीमध्ये काय होतं की लोक कशासाठी येतात, का आपण पर्यटनासाठी जातो की दैनंदिन कामातून आलेला थकवा, दैनंदिन बाबीतून आलेलं ते रटाळ जीवन
सोडून एक आनंदमय जीवन जगणं ही प्रामुख्याने पर्यटनामागची कल्पना आहे. म्हणजे मी का बाहेर पडतो? कारण मला त्या गोष्टी करून रोज रोज शिकवून जेव्हा मी आता या पेंडाईकमधून असं होईल की रोज ऑनलाईन क्लासेस द्या, तीच ती गोष्ट नोट्स तयार करा आणि मला कुठंतरी असं वाटतं की चला आता रिलॅक्स व्हा. हा रिलॅक्स व्हा काय असतं की मला या भानगडीतून बाहेर पडून जे माझं नित्याचं काम आहे त्यातून बाहेर पडून 2-4 दिवस जर वेगळ्या पद्धतीनं जगलो तर अधिक प्रफुल्लित होईल, अधिक चांगल्या पद्धतीनं काम करेल, अधिक चांगल्या पद्धतीनं माझ्या कामाकडे लक्ष देईल आणि म्हणून माणूस पर्यटनासाठी बाहेर पडतो. आणि ही जर आता एखाद्याची सवय असेल की उशिरा उठायची, एखाद्या तुम्ही टुरिझमच्या हॉटेलला राहिले आणि तिथं तुम्हाला सकाळी तुमची सवय आहे उशिरा उठायची आणि त्यांनी तिथं लगेच सकाळी 6 वाजता उठा आणि योगा करा, शिव्या द्याल तुम्ही त्या व्यक्तीला, फेक तिकडे काय लावलं तुझं. पण दुसरी एखादी व्यक्ती असेल की तिला सकाळी उठणं, मॉर्निंग वॉकला जाणं, योगा करणं, ह्या सर्व गोष्टी सवयी आहेत आणि तसा पद्धतीचं वातावरण जर तुमच्या त्या प्रिमायसेसमध्ये असेल तर तो आनंदी असेल. म्हणजे त्याच्या सवयी ज्या असतात त्या पद्धतीनं ज्या काही आपल्याला सेवा पुरवता येतील हे महत्त्वाचं असतं. म्हणजे तुमच्याकडे येणारा ग्राहक नुसता एकटा एका एक सूर्यवंशी आहे की किती काही वाजता उठेल आणि दुसरा सकाळीच उठून आपण योगा करावं, मॉर्निंग वॉकला जावं, व्यायाम करावा या प्रवृत्तीचा. मग दोघांनाही लागणारी जी पद्धत आहे, दोघी कॉन्ट्रास्ट आहेत, एक वेगळा आहे दुसरा वेगळा आहे, पण आपण त्या पद्धतीच्या जर सेवा उपलब्ध करून ठेवल्या तर त्या ठिकाणी अधिक समाधान त्या व्यक्तीचं होईल. ज्याला आवडतं त्याला झोपू द्यायचं, ज्याला व्यायाम करणं आवडतं त्याला त्या पद्धतीच्याच होईल. म्हणजे आनंद देणाऱ्या ज्या गोष्टी असतात, ज्या मला आवडतात, ज्या सवयी मला आहेत त्या जर उपलब्ध असतील तर मला त्यापासून आनंद मिळतो आणि म्हणून पर्यटनामध्ये अशा प्रकारची बाब विचारात घेतली जाते. गरजा काय आहेत, कोणत्या गरजा लोकांच्या आहेत, ग्राहकांच्या गरजा काय आहेत हे सुद्धा महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण गरजांचा विचार करतो की ग्राहकांच्या गरजा काय आहेत, त्याला काय पाहिजे, तर त्याची पूर्तता करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. सेवांचा दर्जा जो आपण म्हणतो ना, मला काय पुरवायचं आहे, सेवा म्हणजे काय की मला त्याला कोणकोणत्या गोष्टी द्यायच्या आहेत. जसं आपण पर्यटनाच्या बाबतीत जेव्हा विचार करतो की नुसतं वाहतूक म्हणजे पर्यटन नाही, नुसतं भोजन व्यवस्था म्हणजे पर्यटन नाही, नुसतं राहण्याचं ठिकाण म्हणजे पर्यटन नाही, म्हणजे या तिन्हीचे कॉम्बिनेशन आणि त्याच्यासोबत येणाऱ्या इतर बाबीचं एकत्रीकरण म्हणजे पर्यटन. मग अशा परिस्थितीमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या गरजा आहेत हे अभ्यासणं गरजेचं असतं. त्याला काय पाहिजे, त्याची गरज काय आहे. समजा आता वयोवृद्ध असतील, तुमच्याकडे येणारा ग्राहक हा वयोवृद्ध आहे पर्यटनामध्ये, मग त्याची गरज काय की त्याला अतिशय व्यवस्थित राहण्याची व्यवस्था असेल, एखाद्याला व्हीलचेअरची गरज असेल ते सुद्धा तुमच्याकडे असायला पाहिजे. त्याला काय पाहिजे, त्याला ज्या गोष्टी लागत असतील त्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न प्रामुख्याने जेव्हा आपण करत असतो त्यावेळेस तो ग्राहक समाधानी राहतो. म्हणजे असं बरेचदा होतं की अरे तिथं काहीच काळजी नाही, सर्वच्या सर्व व्यवस्थित होतं. म्हणजे सर्वच्या सर्व व्यवस्थित म्हणजे प्राथमिक ज्या गरजा असतात, ज्या अपेक्षेनं आपण एखादी गोष्ट मागत असतो ती पूर्ण झाली की आपण समाधानी होतो. ग्राहकांचं हे समाधान प्रामुख्याने महत्त्वाचं असतं. ग्राहकांची आर्थिक स्थितीचा सुद्धा विचार केला जातो. मी तुम्हाला सांगितलं उदाहरण की ग्राहकांची आर्थिक स्थिती कशी आहे यानुसार सुद्धा आपण त्याची विभागणी करू शकतो. आर्थिक स्थिती सर्वसाधारण असेल तर आपल्याला त्या पद्धतीनं विचार करावा लागेल. समजा एकच टूर आहे, आता बरेचदा ज्या पर्यटनासाठी लोक बाहेर पडतात, रामकथेच्या माध्यमातून अकोल्यातील चांगले ग्रुप काम करतात. म्हणजे हे जे वेगवेगळे लोक म्हणजे ग्रुप आहेत, विठ्ठल संप्रदाय किंवा अजून कोणता संप्रदाय, ही लोक काय करतात की लोकांना पर्यटनासाठी जातात, पण घेऊन जात असताना त्यांच्यासोबत येणारा व्यक्ती जो आहे तो श्रीमंतही आहे, सर्वसामान्य आहे आणि गरीबही आहे. मग अशाची राहण्याची व्यवस्था, अशाची वाहतुकीची व्यवस्था ते त्या पद्धतीनुसार करतात. म्हणजे इथून जर समजा मला जायचं असेल रामेश्वरला, तर आर्थिक स्थिती चांगली असेल तर त्या ग्रुप करता AC क्लासचे बुकिंग केलं जातं. आर्थिक स्थिती सर्वसामान्य असेल तर आपण थर्ड ACचे करू आणि आर्थिक स्थिती जेमतेम असेल तर त्याचं रिझर्वेशन केलं जातं. राहण्याच्या बाबतीत सुद्धा विभागीकरण केलं जातं.
ज्याची स्थिती चांगली आहे त्यांना AC च्या रूम दिल्या जातात, ज्यांना सर्वसामान्य रूम चालतात त्यांना सर्वसामान्य रूम दिले जातात, आणि जे संपूर्ण ग्रुप असेल एखादा 10-15 जर लोकांचा ग्रुप असेल तर त्यांना हॉलसुद्धा दिलं जातं. म्हणजे या ठिकाणी त्याला आर्थिक स्थिती विचारात घेऊन त्याचं विभागीकरण केलेलं आहे निवड करताना. म्हणजे ह्या सर्व गोष्टीचा प्रामुख्याने सहजतेनं, म्हणजे इतक्या सहजतेनं आपण त्याचं बायफर्केशन करू शकतो असं नाही म्हणणार. म्हणजे ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी, म्हणजे उद्या जर तुम्ही जर नेक्स्ट परिस्थितीला समोर जाल तर प्रत्येक आर्थिक स्थितीमधला ग्राहक समाधानी असेल, कारण तेवढे पैसे त्यांनी मोजलेले असतात. सर्वसामान्य माणसाने दिलेले पैसे त्यानुसार त्याच्या ज्या अपेक्षा असतील त्यानुसार त्याला तिथं राहण्याची सोय, जेवणाची सोय, ह्या सर्व गोष्टी आहेत. म्हणजे राहण्याच्या आणि पर्यटनाच्या वाहतुकीच्या सेवामध्ये ती जी सोय उपलब्ध करून दिलेली आहे ही प्रामुख्याने त्याच्या आर्थिक स्थितीवर आहे. क्रयशक्तीचा सुद्धा विचार करावा लागतो. जसं मी म्हटलं की नाही क्रयशक्ती, ज्याची ताकद नाही आहे तेवढे पैसे खर्च करण्याची, तर त्याला ऑफ सीझनमध्ये सुद्धा आपण त्याच आनंदाची, समाधानाची बाब उपलब्ध करून देऊ शकतो. ग्राहकांची वर्तणूक यामध्ये जीवनाबद्दलचा दृष्टिकोन, विरंगुळा आणि सुखाच्या कल्पना. वर्तणूक कशी असतं? सर्वसामान्य माणसाचा जेव्हा आपण अभ्यास करतो, तुमच्या माझ्या जीवनाचा जेव्हा आपण विचार करतो की आपली वर्तणूक कशावर अवलंबून आहे, तर आपला जीवनाबद्दलचा दृष्टिकोन कसा आहे यावर अवलंबून आहे. तुम्ही साधं उदाहरण घ्या. आपण प्रत्येक व्यक्ती स्वतःला अशा विशिष्ट कोशात बांधून घेतो. बरेच व्यक्ती असं असतात की नाही व आपल्याला हे जमतच नाही, म्हणजे ही गोष्ट आपल्याला जमतच नाही. हे जमतच नाही म्हणणारी जी व्यक्ती असते तिनं स्वतःला त्यामध्ये बांधून घेतलेलं असतं. तिचा जीवनाबद्दलचा दृष्टिकोनच तसा असतो की हे सर्व व्यर्थ आहे, हे असं नको, आपल्याला AC शिवाय झोप लागतच नाही. म्हणजे काय की त्यानं जीवनाबद्दलचा दृष्टिकोनच तसा केलेला आहे. एखादी व्यक्ती असते की तिला सर्वांसोबत जेव्हा आपण संवाद साधायचा, लोकांना घेऊन चालण्याचा आहे, म्हणजे लोकांना घेऊन चालण्याचं, त्यांच्या आनंदात आपला आनंद मानणाऱ्या व्यक्तींचा एक समूह असतो. म्हणजे त्यांचा दृष्टिकोनच तसा असतो. काही व्यक्ती म्हणतात की ठीक आहे, आपल्याला जे काही आर्थिक स्रोत मिळत आहे, आपल्याला जे उत्पन्न मिळत आहे हे दैनंदिन जीवन गरजा भागवण्यासाठी पुरेसं आहे, काय करायचं अधिक पैसा उपलब्ध करून. म्हणजे ठेवले अनंत तैसेची राहावे, म्हणजे प्रयत्न अधिक मिळवण्याचे ते लोक करत नाहीत, त्या जीवनामध्ये ते सुखी असतात. म्हणजे ह्या ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, दृष्टिकोन काय. काही लोक असे असतात की सर्वसामान्य जेव्हा आपण विचार करतो की काही लोकांचा दृष्टिकोन असते की मला हे मिळालं पाहिजे, एक ध्येय घेऊन जेव्हा आपण समोर जातो की मी हे करणारच आणि तो मिळवतो. म्हणजे जीवनाबद्दलचा दृष्टिकोन जेव्हा सकारात्मक असतो त्यावेळेस तुमची वागण्याची पद्धतीसुद्धा चांगली असते. आणि तुम्ही जर म्हटले की काय झालं, हे पडलेलंच आहे, जसं आता छान उदाहरण मागच्या काही दिवसांमध्ये मी ऐकलं, एक उदाहरण दिलं होतं एका वक्त्यानं. तुम्ही परीक्षा देता, तुम्ही स्पर्धा परीक्षा देता आणि तुम्ही म्हणता की नाही व तिच्यात जमलं नाही, हे आपल्यासाठी नाहीच, काय 25-30-50 तर पोस्ट आहेत, हे आपल्यासाठी कुठं आहे. म्हणजे आपण आपला क्रमांक त्या 50च्या बाहेर कुठंतरी दूरवर नेऊन ठेवतो आणि आपण म्हणतो की नाही हे जमणार नाही. पण जेव्हा आपल्याला माहीत असते की हे 50 आहेत तर या 50मध्ये मी आहे, या 50मध्ये मी आहे, हा जो प्रयत्न असतो, हा जो दृष्टिकोन असतो, मग त्या 50मध्ये येण्यासाठी जी काही मेहनत लागत असेल, जी काही प्रयत्न करायचे असतील, ते सर्व प्रयत्न प्रामुख्याने तुमच्याकडून होतात आणि हे प्रयत्न करणं गरजेचं असतं. म्हणजे तुम्ही त्या 50मध्ये येण्यासाठी जे धडपड करता, तुम्ही त्या 50मध्ये उभं राहण्यासाठी जी काही मेहनत घेता, त्यावेळेस ते सकारात्मक दृष्टिकोन असतो. म्हणजे जीवनात जगण्याचा दृष्टिकोन आहे. जसं मी म्हणेल की मला या पेशामध्ये यायचं आहे. आता मी जर असं म्हटलं की कुठं आता शेवटचं 1 वर्ष राहिलं आणि कुठं हे आता ऑनलाईन वगैरे कुठं सर्च करून काय, मला काही जमत नाही, म्हणजे माझी निगेटिव्हिटी काय होईल की मी नकारात्मक बाबीकडे जाईल, मी कोणतंही नवीन करण्याचा प्रयत्न करणार नाही. पण जेव्हा मी म्हणत असेल की नाही हे तर होऊ शकतं ना,
आज याची गरज आहे, हा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, आज हे चालू ठेवा. मग मला जे काही करायचं असेल, मला जे काही शिकायचं असेल, मला ज्या काही टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायची असतील त्या सर्व मी करेल आणि माझा प्रयत्न सकारात्मक करेल. उद्योग व्यवसायामधले ग्राहकसुद्धा अशा स्वरूपाचे असतात. त्यांचा जीवनाबद्दल असणारा दृष्टिकोन, ते कशा पद्धतीनं त्यांच्या असणाऱ्या सुखाच्या कल्पना, म्हणजे आपण सुखाच्या कल्पनासुद्धा वेगवेगळ्या असतात. जसं मी म्हटलं की एखाद्याला शांत राहणं आवडतं म्हणजे सुख, एकटं राहणं आवडतं म्हणजे सुख, एखाद्याला लोकांमध्ये जाऊन राहणं आवडतं त्यांना सुद्धा सुख मिळते. म्हणजे ह्या ज्या सुखाच्या कल्पना असतात याचा सुद्धा प्रामुख्याने मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केला गेला पाहिजे. आता सांस्कृतिक मूल्य, ग्राहकांची सांस्कृतिक मूल्य, जे काही बाबी तुमच्या मनावर बिंबवल्या गेलेल्या असतात ते लहानपणापासून तुम्हाला जी काही मूल्य तुमच्या घरातून असेल, तुमच्या शैक्षणिक संस्थातून असेल, तुमच्या समाजातून असेल, हे मिळत असतं. म्हणजे एकदम काही कोणाला हे मूल्य अंतर्भूत होतात असं नाही आहे. चांगल्या व्यक्ती कधी घडतात, सकारात्मक दृष्टिकोन कधी येतो की ज्याच्या घरामध्ये सुरुवातीपासून त्या पद्धतीचं वातावरण असेल, ज्याच्या घरामध्ये सातत्यानं कुठंतरी वाचनाला जागा असेल, ज्याच्या घरामध्ये सातत्यानं नवविचार घेण्याची प्रवृत्ती असेल. म्हणजे सकारात्मक दृष्टिकोनातून पावलं जर घरामध्ये उचलल्या जात असतील तर मुलावर सुद्धा ते सकारात्मक परिस्थितीला लढायला लावणारी गोष्ट. म्हणजे आपण जर विचार केला की परिस्थितीला लढायला लावणारे ज्या बाबी असतात त्या जर असतील तर आपण लढत राहू. पण आता लढायचीच गरज नाही तर आपण लढणार आहे का? नाही लढणार. म्हणजे सांस्कृतिक मूल्य जे आहेत, समजा जो काही ठेवा असेल, जे काही तुमचं साहित्य असेल, जे काही तुमची धर्म असतील, या प्रत्येक बाजू, म्हणजे कोणताच धर्म जर विचार घेतला तर आज वाईट नाही. अधर्माने वागू नये तोच धर्म, आणि शिकवण सुद्धा प्रत्येक धर्माची आहे की अधर्माने वागू नये, इतरांना त्रास होईल असं वागू नये. म्हणजे आता जर विचार केला की हे जर मूल्य आपण जतन केलं, ही जी आपण संस्कृती आपण जतन करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या दृष्टिकोन जगण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होईल आणि त्याचा सुद्धा ग्राहका निवडीच्या मध्ये विचार केला जातो. ग्राहकांचे आवडते विषय कोणते आहेत? म्हणजे बरेचदा असं होतं की जेव्हा आपण कॅम्पेन अरेंज करतो, आता जेव्हा एखाद्याला गिर्यारोहण करायची आवड आहे, मोठमोठ्या पर्वत सर करण्याची आवड आहे, मग तशा पद्धतीचा कॅम्पेन तयार केला जातो आणि त्यांच्यासाठी विशिष्ट पर्यटना तयार केली जातात. म्हणजे ह्या सर्व गोष्टी त्याच्या आवडत्या विषयाचा विचार करून साहित्य संमेलनं आयोजित केले जातात. मराठी साहित्य संमेलन पंजाबमध्ये आयोजित केलं जातं आणि लोक महाराष्ट्रातून पंजाबकडे जातात. याचा अर्थ काय की त्याची असणारी आवड, त्याचे असणारे आवडते विषय, आणि त्यासाठी लोक पर्यटनाला बाहेर पडतात. म्हणजे ह्या ज्या बाबी आहेत ह्या अत्यंत महत्त्वाच्या असतात. ग्राहकांच्या सभोवतालची परिस्थिती, बरेचदा असं होतं की मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या जातात पण परिस्थिती काय, सभोवतालचं वातावरण काय, त्याला ते सूट आहे किंवा नाही, हे सुद्धा महत्त्वाचं. कितीही मोठमोठ्या गोष्टी सांगितल्या, तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या, पण पोट जर उपाशी असेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. उपाशी पोटी तत्वज्ञान कोणीही पचवू शकत नाही. मी पहिली बाब असते की तुम्हाला तुमच्या ठिकाणी तुम्हाला स्थैर्य असेल. म्हणजे माझा जर जेवणाचा प्रश्न निघाला असेल, त्यातून मी बाहेर पडलो असेल तर मी तत्वज्ञानाच्या गोष्टी करेन. पण तत्वज्ञान कधी? जेव्हा मला माझी परिस्थिती व्यवस्थित असेल. जिथं आपल्याला जगताच येत नसेल, जिथं जगण्याचाच मुद्दा असेल, तिथं तुम्ही काही करू शकत नाही. आणि म्हणून सभोवतालच्या परिस्थितीसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कारणीभूत ठरतात, ग्राहकांना कारणीभूत ठरतात त्या पद्धतीनं वागायसाठी. जसं आता आपण नेहमी म्हणतो की आपल्या महाविद्यालयात येणारी मुलं जी आहेत ती दोन भागातून येतात. काही आपण जेव्हा विचार करतो की आपल्याला कसं वागायचं आहे पोरांसोबत, ही मुलं एक तर देशमुख फैल, अकोट फैल, माळीपुरा किंवा तुमचा आंबेडकर नगर किंवा तुमचं अकोट फैल, तारफैल, म्हणजे अशा स्लम एरियामधून येणारी मुलं, किंवा दुसरी मुलं आहेत की ग्रामीण भागातून येणारी मुलं. आता प्रश्न कसा आहे की समजा सर्वसामान्य कुटुंबातून ज्याला बाहेर पडणं मुश्किल असतं, अशा ठिकाणाहून येणारा जे काही मुलगा असेल
त्याकडून पहिल्याच फर्स्ट इयरलाच तुम्ही अपेक्षा करू शकाल का की यानं एकदम वेल कल्चर वागावं? त्याचा बोलण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, तो बोलताना रफ बोलतो, तर आपल्याला त्याला समजून घ्यावं लागतं की अरे याची भाषाच त्याचा दोष नाही आहे, इतके वर्ष तो त्या परिस्थितीत राहिला, आणि मग आपल्याला त्या पद्धतीनं ट्रीट करावं लागतं. हळूहळू 3 वर्षामध्ये आपण त्याच्या स्थित्यंतरे घडून आणतो. ही जी स्थित्यंतरे घडून आणण्याची म्हणजे त्याच्याशी असणारी जवळीक, आणि मग तो पोरगा वेल मॅच्युअर होतो, त्याच्या ज्या काही जुन्या सवयी असतात त्याच. मी तर गमतीनं म्हणतो की समजा गावातून एखादा पोरगा आला, एखाद्या समजा ज्याच्याकडे शेती भरपूर आहे, तो स्वतःला राजा समजतो, मी आहे तर कोणी नाही. म्हणजे त्याची मानसिकता काय असते की मैं हूँ, माझ्या पुढं सर्व फिक्का, कारण तेवढी जमीन असते, गडगंजा पैसा असतो आणि तो आपल्याकडे आलेला असतो. मग याची जी ही बाब आहे ही समाजामध्ये टिकू शकते का? तर समाजामध्ये नाही. कारण तुम्हाला कुठंतरी लोकांसोबत समन्वय साधायचा असतं, लोकांना समजून घ्यायचं असतं, मीपणा जो आहे तो कमी करायचा असतो, आणि हे करण्याचं काम म्हणजे ही जी परिस्थिती असते ही सभोवतालच्या परिस्थितीतून बाहेर काढण्याचं काम. त्या ग्राहक तसा असेल, तो ग्राहक तसा का वागतो? कारण त्याच्या घरची परिस्थिती तशी आहे. लहानपणापासून ज्यानं दे अरत दूंगा रखे अशीच जर भाषा पाहिली असतील तर तो तेच वातावरणात वाढतो. सभोवतालची परिस्थिती असेल, असा ग्राहक जर तुमच्याकडे आला असेल तर याच्या वागण्यामध्ये थोडीशी ॲरोगन्सी राहू शकतो. पण तुम्ही सुद्धा त्याच्यासोबत तसं वागू शकता का? निश्चितच नाही. तुम्हाला त्याच्यासोबत त्याच्याप्रमाणे नाही वागता येईल. तुम्हाला तुमची बाजू, तुमची सौजन्याची बाजू, तुमचं समजून सांगण्याचा प्रयत्न हा सकारात्मकच असला पाहिजे. त्याला समजून घेऊन त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास करून. म्हणून बरेचदा जेव्हा तुम्ही फॉर्म भरता, एखाद्या ठिकाणी जायचा, तर त्यामध्ये या सर्व गोष्टी दिलेल्या असतात की तुम्ही कोण आहात, कुठं आहे, काय आहे, कोणा ठिकाणी राहता, हे सर्व डिटेल्स आपण त्यात फील करतो आणि मग आपण त्याचा ग्राहक होतो. आणि यातून त्याची मानसिकता अभ्यासला जाते, परिस्थितीचा अभ्यास केला जातो, आणि हे महत्त्वाचं. आणि जो आपण पहिला मुद्दा विचारात घेतला होता, जो सातत्यानं विचारात घेतला की ग्राहकांचं मानसशास्त्र, जो आपण सविस्तरपणे मांडला, ग्राहकांचं मानसशास्त्र हे अत्यंत महत्त्वाचं. की जोपर्यंत तुम्ही त्याला समजून घेणार नाही, त्याच्या आवडीनिवडीचा विचार करणार नाही, त्याच्या परिस्थितीचा विचार करणार नाही, त्यांच्या गरजाचा विचार करणार नाही, त्याच्या स्वभावाचा विचार करणार नाही, त्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करणार नाही, त्याच्या क्रयशक्तीचा विचार करणार नाही, तर तोपर्यंत काहीच नाही. आणि म्हणून या सर्व गोष्टी प्रामुख्याने ग्राहक निवड करताना जेव्हा आपण विचारात घेतो, त्यावेळेस एक चांगला ग्राहक तुम्हाला प्राप्त होतो, आणि तो तुमच्या संबंधात्मक विपणनामध्ये, रिलेशनशिप मार्केटिंगमध्ये एक दूरवर चालणारा घटक म्हणून समोर येतो. म्हणजे लंबे रेस का घोडा ज्याला म्हणतो आपण, की दूरपर्यंत तो तुमच्यासोबत असतो. आणि मग असा ग्राहक प्रामुख्याने तो सातत्याने तुमच्यासोबत व्यवहार करतो, तो टिकून राहतो, त्याचं समाधान होत असतं, महत्तम समाधान त्याला प्राप्त होत असतं. आणि उद्योग व्यवसायासाठी, सेवा इंडस्ट्रीसाठी हे सर्वात महत्त्वाचं ठरतं. आणि अशा पद्धतीनं जर आपण ग्राहक निवड केला तर तुम्हाला त्या ठिकाणी कोणतीही अडचण प्रामुख्याने येणार नाही. ओके, थँक्स टू ऑल. याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी येतील, तर त्या रीड करा, वाचा. उद्या दुसरा पार्ट आपण विचार घेऊ. आज एक टेस्ट टाकलेली आहे, तुमची युनिट टेस्ट जी आहे ती सुद्धा टाकलेली आहे, तिचा सुद्धा त्या ठिकाणी